सो बॅलन्सिंग ऑफ डिसप्रपोर्शन किंवा कम्प्रोपोर्शन रिॲक्शन. डिसप्रपोर्शन किंवा कम्प्रोपोर्शन रिॲक्शन म्हणजे काय? एकच रिॲक्टंट जो आहे तो ऑक्सिडेशन पण करतो आणि रिडक्शन पण करतो, किंवा एकच प्रोडक्ट जो आहे तो ऑक्सिडेशन पण केलेला आहे आणि रिडक्शन पण करून आलेला आहे, तर त्याला आपण म्हणतो कॉम्प्रोपोर्शन किंवा डिसप्रपोर्शन रिॲक्शन. तर याच्यामध्ये बॅलन्सिंग कशी करायची, तर एक कॉमन सेन्स इथे यूज करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया एक एक्झाम्पल. Br2 गिव्स अस Br प्लस BrO3. ही रिॲक्शन आहे, याला जर बॅलन्स करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याचा ऑक्सिडेशन नंबर लिहून घेणार आहोत. 0, याचा आहे -1, आणि याचा जर काढायचा झाला ऑक्सिडेशन नंबर तर आपण असं काढू शकतो x -6 इज इक्वल्स टू -1. सो x इज इक्वल्स टू 5. इकडे 5 आलं तर याचा इंक्रीज झालेला आहे 5चा आणि डिक्रीज झालेला आहे 1चा. तर 1ला आपण मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे याला. सो केलं तरी काही फरक पडणार नाही आहे. याला आपण 5 ने मल्टिप्लाय करायला लागणार आहे. सो आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथे येणार आहे 5, आणि इथे एक कॉमन सेन्स वापरायचा. या साईडला 5 ने मल्टिप्लाय करायचं नाही आहे. इथे येणार आहे 5. आता इथे टोटल BR झालेले आहेत 6 आणि इकडे 2 आहे. सो आपण याला कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने आपण इकडे 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बॅलन्स करायचा आहे चार्ज. तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे -5 चार्ज आहे आणि इकडे -1 आहे. सो टोटली झाला 6. आणि आपण सपोज याला आपण कन्सिडर करूया हे एक बेसिक मीडियम आहे. ठीक आहे, तर बेसिक मीडियम किंवा ॲसिडिक मीडियम आपण कन्सिडर जर केलं तर ठीक आहे, आपण ॲसिडिक मीडियम आहे असं कन्सिडर करूया. आणि -6 चार्ज इकडे 0. सो मोठा चार्ज इकडे. तर आपल्याला या साईडला जे आहे की आपल्याला ॲड करावे लागणार आहे काय, H+, 6H+, म्हणजेच इथला चार्ज 0 होईल आणि इक्वल चार्ज होईल. तर हे झाले चार्ज. आता आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचा आहे. तर ऑक्सिजनसाठी आपण बघतो की इकडे 3 ऑक्सिजन आहेत. सो 3H2O जर ॲड केले तर ही आपली बॅलन्स पूर्ण रिॲक्शन झालेली आहे. तर अशा प्रकारे बॅलन्स करायची. म्हणजे इथे कॉमन सेन्स हा वापरायचा आहे की जेव्हा आपण ऑक्सिडेशन नंबरला मल्टिप्लाय करतो तर एकाच म्हणजे प्रोडक्टच्या साईडला मल्टिप्लाय करायचं, ना की दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं. हा एक कॉमन सेन्स यूज करायचा आहे. सो या दॅट्स इट.